अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे अपंग व निराधार ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने कोल्हार व भगवतीपूर तसेच पंचक्रोशीतील अपंगांचा मेळावा गुरुवारी भगवती माता मंदिरात पार पडला। या प्रसंगी ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील बोलत होते। कोल्हार बुद्रुक व कोल्हार भगवतीपूर ग्रामपंचायतकडून गावातील अपंगांना दरवर्षी 5% इतका दिला जाणारा अनुशेष यावर्षी वाढीव प्रमाणात दिल्याबद्दल दिव्यांग संघटनेतर्फे आभार मानण्यासाठी हा मेळावा आयोजित केल्याबद्दल कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुरेंद्र भाऊंनी यांचं विशेष कौतुक केलं। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात अपंगांना अनुशेष रकमेचे धनादेश वितरित करण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील म्हणाले, दोन्ही गावांमध्ये आणखीन बरेच अपंग आहेत ज्यांना शासनाच्या योजनांची माहिती नाही, तर लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवून त्यांनाही या योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी दिव्यांग संघटनेनं विशेष पुढाकार घेतला पाहिजे। यावेळी विस्तार अधिकारी किरण आरगडे, कनिष्ठ लेखाधिकारी सुभाष मोरे, कोल्हारचे तलाठी अमोल दातीर, भगवतीपूरचे तलाठी सचिन कदम, भगवतीपूर दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अनिल खर्डे, तौसिफ शेख, बाळासाहेब शिंदे, पत्रकार संजय कोळसे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। तर प्रास्ताविक दिव्यांग संघटनेचे प्रमुख सल्लागार शिवकुमार जंगम यांनी केलाय। या प्रसंगी कोल्हार बुद्रुकच्या सरपंच निवेदिता बोरुडे, भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजपूत, भगवती माता देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव दळे, व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी, ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे, उमरभाई शेख, पत्रकार गणेश सोमवंशी उपस्थित होते। मेळावा आटोपल्यानंतर सर्व अपंगांना ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आलंय। SRB न्यूजसाठी संतोष बोरुडे, कोल्हार भगवतीपूर। सन्माननीय गट विकास अधिकारी साहेबांना कोर्टाची तारीख असल्यामुळे त्यांनी मला पाठवलं होतं। तर आपल्या दिव्यांग बंधूंसाठी आपल्या ग्रामपंचायतच्या ज्या उत्पन्नाच्या 5% निधी हा आपल्या दिव्यांग बंधूंसाठी वितरित केला जातो। त्या वितरणाचा कार्यक्रम आत्ताच आपण चेक स्वरूपात केलेला आहे। तर सरपंच ग्रामपंचायत कोल्हार बुद्रुक व सरपंच ग्रामपंचायत भगवतीपूर यांनी आपल्या जी काही उत्पन्न आहे ग्रामपंचायतीचं त्याच्या 5% निधी हा दिव्यांग बंधूंना चेक स्वरूपामध्ये अदा केलेला आहे। त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये देखील पंचायत समिती शेष फंड असेल, जिल्हा परिषद शेष फंड असेल, त्यामधून सुद्धा दिव्यांग बंधूंसाठी 5% मधून अनुदानाच्या योजना असतात। त्याचबरोबर जिल्हा स्तरावरून आपण समाज कल्याण 5% अनुशेष अंतर्गत भगवतीपूर येथे मागील वर्षी घरकुल दिलेला आहे। तर ज्या बांधवांचं नाव घरकुलच्या ड यादीमध्ये असेल आणि ते दिव्यांग असतील त्यांना प्राधान्याने जिल्हा परिषद शेष फंडातून घरकुलाचा लाभ दिला जातो। त्याचबरोबर वैयक्तिक जे काही वस्तू स्वरूपात आहे त्या योजना दरवर्षी घेतल्या जातात। तर त्या योजनांची माहिती आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीचे सन्माननीय ग्रामपंचायत अधिकारी त्याचबरोबर सरपंच साहेब हे आपल्याला अवगत करून देतील। त्या पद्धतीने आपण प्रस्ताव सादर केल्यानंतर त्या सर्व योजनांना पंचायत समिती मंजुरीसाठी जिल्हा परिषदेला पाठवून आपल्याला मंजुरी दिली जाईल। तर जास्तीत जास्त ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांचा आपण आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्कात राहून आपल्या संघटनेच्या संपर्कात राहून अर्ज करावेत आणि जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा असे मी आजच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करतो। आपण या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साहेबांना निमंत्रित केलं त्याबद्दल मी अपंग संघटनेचा धन्यवाद व्यक्त करतो आणि जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल। भगवती माता मंदिराच्या पवित्र अशा मंदिरामध्ये अपंग संघटनेच्या वतीने जो सोहळा आयोजित केला होता। खरं तर मला वाटतं हा पहिला कार्यक्रम मी जो बघितला की मदत मिळाल्यानंतर एक आभाराचा कार्यक्रम घेतला गेला। कारण मदत मिळवण्याकरताच मेळावा होतो किंवा मदत मिळवण्याकरता जे कार्यक्रम होतात त्याच्यानंतर मदत मिळाल्यानंतर मला वाटतं हा पहिला कार्यक्रम बघितला की मदत मिळाल्यानंतर त्यांनी आपल्यासाठी कार्यक्रम ठेवला। अपंग संघटनेचं खूप खूप धन्यवाद देतो। माननीय तहसीलदार साहेबांना निमंत्रित केलं होतं परंतु सरांना काही गोष्टी असल्यामुळे त्यांनी कॉल करून सांगितलं आम्हाला दोघांनाही की उपस्थित राहा। मी काही जास्त बोलणार नाही कारण सरांनी आपल्या निधीविषयी सांगितलंच आधी, परंतु मला एक महत्त्वाची गोष्ट इथं आवर्जून उल्लेख करायचा की अब्दुल कलाम म्हणतात अपंग हा शरीराने नसतो तर तो मनाने अपंग होतो। परंतु इथे बसलेला प्रत्येक जण दिव्यांग आपल्या स्वतःच्या हक्कासाठी लढतो आणि हक्काचं जे आपली जी मदत आहे ती मिळवतो। म्हणजे हा खरोखर अपंग नसून जो चांगला माणूस आहे त्याच्यापेक्षाही चांगलं काम करतो हे मला एक आवर्जून सांगायचं वाटतं। त्यामुळं हा अतिशय सुंदर असा मेळावा इथं आयोजित केला त्याबद्दल मी सर्व अपंग संघटनेचं खूप खूप मनापासून धन्यवाद देतो। आणि कोल्हार बुद्रुक ग्राम महसूल अधिकारी म्हणून एक जनसेवक म्हणून
ज्या ज्या पद्धतीने आम्हाला शासकीय मदतीच्या ज्या योजना असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच तुमच्या आशीर्वाद आमच्या कामाला येईल. त्याबद्दल तुमचंही धन्यवाद देतो. धन्यवाद. आपण अभिनंदन सत्कार केला. असे सुभाष मोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज भगवती माता मंदिरात भगवती माता च्या पावनभूमीमध्ये आज तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांचे आभार. आजच्या दिव्यांग मेळावा आणि 5% निधी धनादेश वाटप या कार्यक्रमासाठी आपण एकत्रित जमलो आहोत. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आत्ताच सरपंच जी सुरेंद्र खर्डे पाटील, सयाजीदादा खर्डे पाटील, त्याच्यानंतर कोलारच्या सरपंच मॅडम निवेदिता दिलीप बोर्डे मॅडम, त्याच्यानंतर साहेबराव गळे पाटील, त्याच्यानंतर शशिकांत चौरे साहेब, दत्ताजी राजपूर साहेब, अमोल दातीर साहेब, सचिन कदम साहेब, पत्रकार बांधव संजय जिंगोळसे साहेब, संजय शिवलेकर, संतोष बोरुडे, संजय शिंगवी आणि मला खास निमंत्रित करणारे आणि आपल्यासमोर मी आज त्यांच्यामुळे उपस्थित आहे असे श्री शिवकुमार जंगम साहेब आणि आपल्या दिव्यांग संघटनेचे अनिल खर्डे साहेब, सगळ्यांचे आभार. मला तुम्ही इथं बोलवलं. खरं म्हणजे मी ह्याच गावातला आहे हे तुम्हाला माहीत नसेल बऱ्याच लोकांना, पण जे काही थोडे सिनियर लोक असतील त्यांना ते माझ्या आईवडिलांना ओळखत असतील. माझ्या आईवडिलांनी याच ठिकाणी माझा तळावर थोडं छपरासारखं घर होतं. मोलमजुरी करून आम्हाला शिकवलं. आपल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे, प्राथमिक शिक्षण. त्याच्यानंतर काही कारणास्तव आम्हाला कोलार येथे आपलं कोलार गाव सोडून आम्हाला रावरी येथे स्थलांतरित व्हावं लागलं. त्याच्यानंतर कोलार सोडल्यानंतर जरी कोलार सोडलेला असलं तरी मनाने एक नाळ जुळलेली होती कायम. यात्रेनिमित्त नवरात्रनिमित्त कायम आमचं येणं जाणं असायचं. गावातल्या काही लोकांशी नियमित संपर्क असायचा. त्याच्यानंतर रावरीत गेल्यानंतर पण माझी थोडीशी कहाणी वेगळी आहे जरा. मला असं रेग्युलर शिक्षण मिळालेलं नाही आहे. आईवडिलांनी मोलमजुरी करून शिकवलेलं आहे. पण काही कारणास्तव मला शाळा म्हणजे ज्यावेळेस शिक्षण घेत होतो त्यावेळेस शाळा मला सोडावी लागली. 4थीपर्यंत मी शिक्षण घेतलं होतं आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. त्याच्यानंतर असंच बालमजूर वगैरे म्हणून मला काम करावं लागलं. त्याच्यानंतर रावरी येथे स्थलांतरित झाल्यानंतर 7 वर्ष मी चहाचं दुकान चालवलं. चहाच्या दुकानावरती मेहनत करून मी डायरेक्ट 4थी नंतर 17 नंबरचा फॉर्म भरला. 17 नंबरचा फॉर्म भरून मी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीमध्ये माझं काही शिक्षण नव्हतं. मी डायरेक्ट एकदम 10वीची परीक्षा दिली. सुदैवाने मला चांगले शिक्षक लाभले. त्यांनी मला चांगलं योग्य ते मार्गदर्शन केलं. 10वी मी पहिल्या प्रयत्नामध्ये मी 10वी पास झालो 4थी नंतर डायरेक्ट. त्याच्यानंतर मी रावरी कॉलेजला 11वी 12वीला ॲडमिशन घेतलं. 11वी 12वीला मी चांगला अभ्यास केला. 12वीला मी पूर्ण तालुक्यात बोर्डात पहिला आलेलो होतो. त्याच्यानंतर मी ठरवलं की आपल्याला काहीतरी शासकीय सेवेत आपण गेलं पाहिजे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरुवात केली. आम्हाला रावरी कृषी विद्यापीठ जवळ असल्यामुळे मी तिथं अभ्यासाला जायचो स्पर्धा परीक्षेच्या. सुरुवातीला काही माहिती नव्हतं त्याच्यामुळे मी सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करायचो. 2014 साली मी परीक्षा दिली. त्याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून माझं सिलेक्शन झालं. मी कलेक्टर ऑफिसला 7 वर्ष मी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मागच्या वर्षी मी परत जिल्हा परिषदेच्या आणि नगर विकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या लेखाधिकारी अशा वेगवेगळ्या परीक्षा दिल्या. त्याच्यामध्ये माझं जिल्हा परिषदमध्ये पण कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून सिलेक्शन झालं. त्यानंतर नगर विकास विभागामध्ये पण वित्त लेखाधिकारी म्हणून माझं तिथं पण सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर सुदैवाने मला आणि एक आपलेच सगळ्यांच्या म्हणजे एक प्रतिनिधी म्हणून मला राहता पंचायत समितीमध्ये आपल्या गावाचं प्रतिनिधित्व आणि तिथे काम करायचं मला संधी मिळाली. आज माझ्याकडं तिथे कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून काम करताना माझ्याकडं बऱ्याच योजना आहेत. त्याच्यामध्ये घरकुलाची योजना आहेत. घरकुलामध्ये प्रधानमंत्री आवास आहे, सामाई आवास आहे, शबरी घरकुल योजना आहे. त्याच्यानंतर मोदी आवास योजना आहे. नरेगाच्या पण आपल्या भरपूर स्कीमा असतात. त्याच्यानंतर बचत गटाच्या मॅडम पण आलेले आहेत. त्या पण त्यांच्यामार्फत पण भरपूर साऱ्या स्कीम चालतात. त्याच्यानंतर स्वच्छ भारत मिशनच्या पण आपल्या बऱ्याचशा योजना आहेत. दिव्यांग बंधूंसाठी पण भरपूर साऱ्या योजना आहेत. आता त्याची सविस्तर माहिती तर द्यायला लागलो तर वेळ खूप जाईल. त्याच्यामुळे ज्याला कोणाला माहिती पाहिजे असेल तर सरांकडे माझा नंबर दिलेला आहे. तुम्ही पण मला संपर्क करा. आपल्या मदतीसाठी आपल्या गावाच्या विकासासाठी आपल्या लाभार्थ्यांना मदत करायला मला खरंच मनापासून आनंद होईल. मला इथं तुम्ही आमंत्रित केलं आणि माझं मनोबल व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी सचिन दत्तात्रय कदम, तलाठी भगवतीपूर येथे नुकताच जॉईनिंग झालेली आहे माझी. तर आजचा जो हा विशेष आभार मेळावा आहे या ठिकाणी त्यासाठी आपण जमलेलो आहोत. तर कोलार भगवतीपूर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष आभार
मेळावा 5% अनुशेष रक्कम जी दरवर्षी आपल्या दोन्ही ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आपल्या अपंग दिव्यांग बांधवांना दिली जाते, त्याबद्दल हा मेळावा आयोजित केलेला आहे. खूप असा चांगला उपक्रम आपल्या कोलार भगवतीपूर या दोन्ही ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जातो. खरंच ही खूप चांगला असा उपक्रम आहे. तर मी एवढंच सांगू शकतो की दिव्यांग सेवा हीच खऱ्या अर्थाने मानव सेवा समजली जाते आणि आहे. तर भगवतीपूर तलाठी म्हणून मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. तर तुम्हाला जी काही मदत करता येईल ती मी 100% माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. मला बोलण्याचे प्रश्न असतील किंवा डोलचे प्रश्न असतील तर इथून पुढे सर्वांनी आमचे अनिल भाऊ खर्डे अध्यक्ष संघटनेचे यांच्याशी बाळासाहेब शिंदे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते प्रश्न आपण सांगावे. आम्ही स्वतः आता या ठिकाणी आपल्या सर्वांनी शब्द दिलेला आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी मदत निश्चितच होईल. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.